हरिद्वारला हरकी पौडीला आलोय आणि हरकी पौडी नावाचा एक घाट आहे ज्या घाटावर गंगा आरती होते आणि खूप सॅक्रेड आणि खूप जबरदस्त असते आणि ही गोष्ट पाहायची म्हणून हरकी पौडीला आम्ही चाललोय. तिथं जाणार तिथले फेमस आयटम खायचे. आम्ही कचोरी घेतली आणि मी समोसा घेतलाय. त्याच्यानंतर एक लस्सी. ही मलाई लस्सी असते लस्सी ना एक नंबर म्हणजे बऱ्याच वर्षानंतर असेल लस्सी. हरिद्वारमध्ये आम्ही फिरतोय मार्केटला हरकी पौडीकडे चाललोय. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं गंगा आरती होते आणि थोड्याच वेळात गंगा आरती चालू होईल. खूप बघण्यासारखी असते. म्हणजे याच्या आधी मी वाराणसीत गंगा आरती अटेंड केली दशाश्वमेध घाटावर. त्याच्यामुळं मला त्याचा खूप जबरदस्त एक्सपिरियन्स आहे आणि माहिती आहे मला किती सुंदर एक असं म्हणतो ना ऐतिहासिक आणि धार्मिक माहोल बनलेला असतो आणि तो खूप चांगला वाटतो पाहायला एन्जॉय करायला. एक वाइब्स मिळतात ज्या खूप अमेझिंग असतात. दिल्लीमध्ये आम्ही सेल्फ ड्राईव्ह कार घेतली होती. कार होती मारुती फ्रॉन्स. स्वतःची कार घेणं खूपच गरजेचं आहे असं मला वाटलं, कारण की ती घेऊन तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठेही राहू शकता. हॉटेलमध्ये सगळं साहित्य ठेवून वॉश घेऊन संध्याकाळच्या वेळी हरकी पौडी घाटावर पोहोचलो. हरिद्वार हे उत्तराखंडमधील एक प्राचीन शहर आहे जे गंगा नदीच्या काठावर वसलेलं आहे. हे हिंदू धर्मियातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक इथं गंगा स्नानाकरता येतात. आम्ही देखील त्यातीलच एक. हरिद्वार हे उत्तराखंडच्या दक्षिण भागात गंगा नदीच्या काठावर वसलेलं आहे. हिंदू धर्मातील 7 पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी ही एक सप्तपुरी मानली जाते. इथं गंगा नदी पर्वतातून बाहेर पडून मैदानी प्रदेशात प्रवेश करते. कुंभमेळा भरणाऱ्या 4 स्थानांपैकी हरिद्वार हे एक आहे. इथं दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. महाभारतात याला गंगाद्वार असे देखील म्हणले आहे, तर पुराणांमध्ये गंगाद्वार, मायाक्षेत्र, मायातीर्थ असे उल्लेख आढळतात. प्राचीन काळात कपिल मुनींच्या नावावरून याला कपिला असे देखील म्हणले जाते. हरिद्वार या नावाचा प्रथम प्रयोग पद्मपुराणात झालेला आहे. समुद्र मंथनातून मिळालेले अमृत हरकी पौडी इथं पडलं असं मानलं जातं. त्यामुळे इथे कुंभमेळा भरतो. भगवान विष्णूंनी इथं हरकी पौडीवर आपले पाऊल ठेवले असे देखील मानतात. म्हणूनच या जागेला हरकी पैडी किंवा हरकी पौडी असे म्हटले जाते. दक्ष प्रजापतींचा यज्ञ जवळच असलेल्या कणखल इथे झाला होता, जिथे माता सतीने स्वतःला अग्नीत समर्पित केले. विश्वामित्रांनी आणि सप्तऋषींनी इथे तपश्चर्या केली होती असे देखील उल्लेख आहेत. हरकी पौडी इथे स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे इथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. दर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी भव्य गंगा आरती इथं केली जाते. अनेक दिवे आणि मंत्रोच्चारांच्या गजरात गंगा नदीची पूजा केली जाते. हे दृश्य अत्यंत विलोभनीय आणि आध्यात्मिक अनुभवांनी परिपूर्ण असतं, जे पाहण्याकरता हजारो भाविक आणि पर्यटक इथं जमतात. आम्ही पुलावरून मध्य घाटावर गेलो. गंगा आरती नुकतीच सुरू झाली होती. काय ते प्रसन्न वातावरण. वा. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा देणाऱ्या प्रकृतीविषयी मनातून चांगले भाव उत्पन्न करून त्यांची कृतज्ञता मानणे म्हणजे
प्रकृतीच्या पंचमहाभूतांपैकी एका भूताला प्रत्यक्ष समोर जाऊन त्याचे गुणगान गाऊन त्याला आपले नमन स्वीकारायला लावणे यापेक्षा सुंदर गोष्ट जगात कुठली असू शकेल. हजारो लोक इथं एकत्र जमून गंगेची आरती करतात. ही आरती खरोखरच पाहण्यासारखी असते. गंगा नदीमध्ये गंगेचं एक खूप सुंदर कमळावर बसलेलं शिल्प आहे. या शिल्पाला नमन करून शेजारून जिथून गंगा नदी वाहते तेथे प्रवाह थोडा बदलला आहे. त्यामध्ये बॅरिकेड्स घालून आंघोळीची सोय केली गेलेली आहे. असं म्हणलं जातं की इथं पापमुक्ती होते. हा अमेझिंग एक्सपिरियन्स होता. गंगेमध्ये आंघोळ करणं ते देखील हिमालयातून आलेल्या पाण्यात, त्या थंड पाण्यात, तर खूप जबरदस्त होतं आणि खूप एन्जॉय देखील केलं. कारण की मजा आली. आम्ही बाहेर थांबलो होता आणि आम्ही दोघं गेलो होतो आतमध्ये, आंघोळ करून आलो आणि आता गंगा आरती झाली. तिथलं थोडं शूटिंग घेतोय आणि मग निघणार. तिथेच ब्रह्मकुंड नावाचं एक विशेष कुंड आहे जिथं अमृताचे थेंब पडले होते असं मानलं जातं. या प्रचंड गर्दीतून वाट काढत जिथं गंगा आरती चालू होती तिथं गेलो. भाविक इथे भक्तिभावाने गंगा आरती करत होते. आपला देश किती विविध समृद्धतेने नटलेला आहे हे जर पाहायचं असेल तर अशा ठिकाणांना अवश्य भेट द्यायला हवी. कदाचित तुम्हाला तुमच्या देशाची नवी ओळख होऊ शकेल. माझी फोटोग्राफी आणि शूटिंग चालू होतं. शेवटी अभिजितच्या हातात मोबाईल, कपडे आणि कॅमेरा देऊन मी गंगेत उतरलो पापमुक्तीसाठी. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाने जाणते अजाणतेपणे केलेले पाप इथं मुक्त होते असं मानलं जातं. कदाचित माझा सुद्धा हा नवीन जन्म असेल असं म्हणून गंगेच्या मूर्तीसमोरच नदीमध्ये मी डुबकी घेतली. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, मन पावन जो गंगा में डूबे नहाए. काही गर्दीत मुंबईवाला व्हावं लागतं. बॅग अशी घेतलेली अच्छा, आम्ही हॉटेल्स पाहायला जाणार आहे आणि ओके. इथे एक छोटीवाला म्हणून एक आहे. छोटीवाला मध्ये अगदी फेमस हॉटेल आहे छोटीवाला म्हणून. तर त्याच्या हॉटेलमध्ये अगदी फेमस डिश आहे इथली की आम्हाला खायची आहे. अरे यार, आज काय काय खाल्लं. अच्छा, गंगा आरती करून आम्ही वर चाललोय ना आमच्या रूमकडे. थोडं खायचं आहे आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी माणसादेवीला जायचं आहे आणि एक दोन इथले रूम काहीतरी उद्या करायचे आहेत आणि त्याच्यानंतर उद्या आम्ही ऋषिकेशला थांबणार आहे. काही हरिद्वारच्या महाद्वार रोडवरून रेल्वे चालली आणि ती खूप फास्ट आहे. आपण आलेलो आहे हरिद्वारमध्ये आणि आपण दिल्लीतून काल निघालो. दिल्लीत आपण एक कार घेतली फ्रॉन्क्स आणि कार अभिजित ड्राईव्ह करत होता आणि आणि प्रभाकर या आणि अभिजित ड्राईव्ह करत होता. प्रभाकर साहेब माझ्या बरोबर आहेत. आम्ही काल प्रभाकर साहेब मस्तपैकी ट्रॅव्हलिंग एन्जॉय करत होते. आम्ही पोहोचलो हरिद्वारमध्ये. हरिद्वारमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही बरीच झगझग केली, शोधली हॉटेल्स आणि एक हॉटेल खूप चांगलं मिळालं. गणपती हॉटेल म्हणून मस्त हॉटेल आहे. चांगलं हॉटेल मिळायला अगदी जवळ आहे आणि तिथून हरकी पौडीपासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आम्ही चालत गेलो, चालत आलो. रिक्षाचा एक्सपिरियन्स आपण परत नेक्स्ट टाइम करू. आणि त्याच्यानंतर हरकी पौडीला गंगा आरती होती, ती आम्ही काल गंगा आरती एन्जॉय केली, तुम्ही पाहिलंच. आणि त्याच्यानंतर आज आम्ही गंगा आरती करून परत आज आम्ही हरिद्वारमध्ये आलो आणि हरिद्वारमधलं आम्ही आता मनसा देवीचं मंदिर पाहणार आहे. एक ट्रेक आहे तो
बऱ्याच लोकल्स कडून कळालं की ट्रेक जर चालत केला तर इझिली जातो, दीड दोन तासात होऊन जातो. पण जर तुम्ही रोपवेला थांबला तर रोपवेला 3-4 तास जातात गर्दी असल्यामुळे. गर्दी सोडून जर आला तर तुम्हाला फास्ट होऊन जातं. ते रोपवेचे चार्जेस आहेत 200-250 रुपये आहेत काहीतरी, ते आता तिथं जाऊनच चेक करायचे. आणि त्याच्यानंतर तो ट्रेक तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपण हरिद्वार सोडायचं आणि ऋषिकेशला निघणार आहे आपण. आणि ऋषिकेशला गेल्यानंतर ऋषिकेशला आपल्याला विठ्ठल आश्रम बघायचा, कारण ऋषिकेश इज अ योगा कॅपिटल ऑफ इंडिया. तर तिथं बरेच योगाश्रम आहेत जिथे योग शिकवले जातात, योगाबद्दल इन्फॉर्मेशन दिली जाते, खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेन केलं जातं. तर तिथं अगदी फॉरेनर्स वगैरे सुद्धा येतात योगा शिकण्यासाठी. तर ते पाहायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आजूबाजूचा परिसर, भारतमाता मंदिर आहे किंवा वेंकटेश्वर मंदिर आहे, हे मंदिर आणि देवप्रयाग पाहायचं आहे. आणि तिथून आपण पुढं केदारनाथच्या रूटला लागणार आहे. तर माझ्यासोबत कनेक्टेड राहा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मगा.